व्हिटॅमिन एम नावाने अवैध सावकारीच्या जाळ्यामध्ये असंख्य लोकांना अडकवणारा अवैध सावकार, त्याच्या विरोधात NDTV मराठीने 2024मध्ये सिरीज केली होती. वेगवेगळ्या त्याच्या प्रकरणातील जे पीडित आहेत त्यांची बाजू उलगडून दाखवली होती. आणि आता या प्रकरणामध्ये अत्यंत महत्त्वाची घडामोड अशी समोर आलेली आहे की त्या सावकाराच्या विरोधामध्ये म्हणजेच सागर जोशी याच्या विरोधामध्ये उपनिबंधकाचा अहवाल आलेला आहे. आणि या सर्व अहवालामध्ये त्यांनी अवैध सावकारी केल्याचं स्पष्ट झालेलं आहे आणि पीडितांना न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. आपल्यासोबत दोन पीडित इथे आहेत, त्यांच्याशी बोलूया. आपल्यासोबत कौस्तुभ आष्टीकर आहेत. कौस्तुभजी, काय सांगाल, काय अनुभव होता तुमचा हा 2 वर्षांचा, जेव्हा NDTV मराठीने ही बातमी केली होती, आम्ही तुमच्या घरी आलो होतो, काय अनुभव होता, काय वाटतंय, काय सांगायचं? सर, सर्वप्रथम मी NDTV मराठीचा धन्यवाद देतो, कारण त्यांच्यामुळे आमच्या पूर्ण परिवाराला जीव असलेला आहे. आत्ता चंद्रपूरला एक प्रकरण झालं, किडनी विकून, शेतकऱ्याची किडनी विकून त्याच्याकडून पैसे वसूल केले व्याजाचे. याच्याही पहिले सागर दोषीने माझ्या मुलांच्या किडनी विकून पैसे वसूल करे असाच तगादा लावला होता. रात्री तो माझ्या घरी यायचा, त्याच्या धाकाने मीसुद्धा घरी नाही यायचं. पण NDTVने माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि CP साहेबांनी मदत केल्यामुळे FIR लॉन्च झाला आणि आता आम्ही न्यायाच्या जवळपास पोहोचलेलो आहे. म्हणून मी NDTV CP सरांचे आणि मुख्यमंत्री सरांचे आभार मानतो आणि त्यांच्यामुळे आमच्या किडन्या जायचं वाचलं आणि आमचे जीव वाचले. काय अनुभव होता? तुम्ही आत्ता बोललात की तो घरी यायचा, रात्री यायचा, काय अनुभव होता? आता आठवलं तरी तुमच्या डोळ्यात पाणी येत आहे, शहारे येत आहेत. काय अनुभव होता? आता आठवलं तर काय वाटतं? आणि आता तुमच्याकडे उपनिबंधकाचा अहवाल आलेला आहे. सर, उपनिबंधकाचा अहवाल जेव्हापासून आला तेव्हापासून वाटायला लागलं की आपल्याला न्याय मिळेल, न्यायाच्या दिशेने आपण जातो आहे, आपल्यावर न्याय होईल. पण याआधी FIR व्हायच्या आधी किंवा NDTVने आमची न्यूज चालवायच्या आधी किंवा आम्हाला म्हणजे सगळ्यांचा सहयोग मिळायच्या आधी आम्हाला असं वाटायचं की त्यांनी मारायच्या पहिले आपण सामूहिक हत्या केली पाहिजे असंच आम्हाला वाटायचं. कारण आपल्यासमोर आपल्या मुलांच्या किडन्या काढून जर कोणी घरून नेऊन प्रेती मिळू देणार नाही असं तो म्हणायचा, तर ही सगळ्यात मोठी गोष्ट होती सर. त्या सगळ्यातून आम्ही बाहेर निघालो. सध्या वाटतं की आम्हाला न्याय मिळेल आणि त्याला शिक्षा होईल. आपल्यासोबत मनोज नायडूसुद्धा आहेत. यांनी तर आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मनोजजी, काय सांगाल? त्यांनी मला इतकं प्रेशर आणलं की मला विष घ्यावं लागलं आणि मी 26 दिवस व्हेंटिलेटरवर होतो केअर हॉस्पिटलला. त्याच्यानंतर मला आजही भीती आहे त्याची की केव्हा काय करेल. तो नेहमी गुंडांची भीती दाखवतो मला. काय भीती, गुंड येऊन काही करतील अजूनही तुम्हाला भीती वाटते? अजूनही आम्हाला भीती आहे. माझ्या परिवारालाही त्याची पूर्ण भीती वाटते की हा केव्हा काय करेल आहे काय. तर आम्हाला त्याची भीती, बाई आम्ही झोपत नाही, रात्री त्रास होतो आम्हाला. आजही त्याचं टेन्शन आहे. पण आम्हाला NDTVने जो सपोर्ट दिला, जे कमिशनर साहेबांनी, जे सिंगल साहेबांनी आणि मुख्यमंत्र्यांचा सपोर्ट नसता तर आज आम्ही उभं पण नसतो इथे. आज ही परिस्थिती आहे आज आमची काय. आणि आता ते सावकारी याच्यामध्ये आल्यामुळे आम्हाला थोडासा दिलासा झाला की बा आपल्याला न्याय मिळेल. तो कितीही म्हणत असला की मी ज्यांचे जे शेत आहे, यांचे जे फ्लॅट आहे, यांची जी दुकानं आहेत ती बळजबरीने घेतली नाही तर विकत घेतली आहे, तो वारंवार म्हणतोय. पण तुमच्याजवळ जी कागद आहेत त्यामध्ये स्पष्ट काय काय तुमच्याकडे पुरावे आहेत? माझ्याकडे त्याचे सगळे लोन ॲग्रीमेंट्स आहे, जे त्यांनी माझी शेती विक्रीपत्र जबरदस्ती करून घेतली त्यांनी लोन ॲग्रीमेंट बनवलं आहे. त्याचा पण माझ्याजवळ पूर्ण हे आहे, इंटरेस्ट आणि लोन ॲग्रीमेंट आहे माझ्याजवळ. आणि त्याच्यावर व्याज किती आहे, हे किती आहे, पेनॉल्टी किती लावायचा? 10,000 रुपये. 10,000 रुपये पेनॉल्टी. इंटरेस्ट 10,000 रुपये महिना आणि पेनॉल्टी 300 रुपये महिना, 500 रुपये. वेगवेगळ्या वेळेस वेगवेगळे तो मागत राहायचा. आणि त्याचं सगळे म्हणजे डॉक्युमेंट माझ्याजवळ आहे, लोन ॲग्रीमेंट्स आहेत त्याचे. त्याने असे किती लोकांना फसवलं असेल? असे किती लोक त्याच्या तावडीत सापडले असतील ज्यांच्या त्यांनी शेत, दुकानं किंवा फ्लॅट्स किंवा घर बळकावले असतील? असे बरेच आहे. पण आम्ही हिंमत केली NDTV आणि या लोकांच्या बाकीच्यांच्या सपोर्टमुळे. पण बाकी लोक अजूनही भीतीमुळे त्याचं हे करत नाही आहे. तरी आमचं आव्हान आहे सगळ्यांना की बा त्यांनी वरती यावं आणि असे जे सावकार आहे यांच्याविरुद्ध कंप्लेंट करून बाहेर यावं. त्यांनाही त्याच्यातनं एक हे मिळेल आहे. आता तुमचा न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तुमचं काय गेलं होतं जे तुम्हाला आता परत मिळण्याची शक्यता आहे? माझी त्यांनी शेती हे केली होती, वडगाव जंगली म्हणून आहे,
केळझरच्या सेलू तालुक्यामध्ये काय, तर तिथे ती शेती आहे ती मला माझी वापस मिळावी काय. आणि जे काही माझे त्याचे जो हे आहे लोन ॲग्रीमेंट्स, कारण मी तर पूर्ण पेमेंट त्याचा अकाउंटला वापस केलेलं आहे. किती टक्के व्याज घ्यायचा तो? 10% व्याज घ्यायचा आणि 1,000 रुपये पर डे पेनॉल्टी इंटरेस्ट जर. तर तुम्ही किती घेतलं होतं आणि किती दिलं? मी 13 लाख रुपये त्याच्याकडनं वेळोवेळी घेतले होते. 15.5 अकाउंटमध्ये, 15.5 मी अकाउंटला वापस केले त्याला. टोटल किती वापस केलं? मी 15.5 अकाउंटला वापस केले आणि अजूनही तो किती मागत होता? नाही, अजून 11 लाख कॅश पण दिली. पण अजूनही तो किती मागत होता? अजूनही करोडो रुपये मागत आहे तो. करोडो रुपये. हां. आपण काय सांगाल, ज्या पद्धतीनं हे सांगतायत की अजूनही खूप लोक आहेत आणि ते अजूनही त्याच्या जाळ्यामध्ये अडकलेले आहेत. तर आपली न्यूज बघितल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्याच्यावर अजनी पोलीस स्टेशनला जो गुन्हा दाखल झाला होता, त्या मॅडमचे 28 लाख जे वापस झाले ते न्यूजच्या नंतरच त्यांना हिंमत आली आणि त्यांनी तो FIR लॉन्च केला होता. त्यानंतर त्याच्यावर MPID लागलेला होता. तसंच माझ्या बेलतोडी पोलीस स्टेशनला एक धार्मिक म्हणून आले होते, त्यांचा अर्ज लागलेला होता, पण त्यांना FIR नंतर का नाही लागला, का लॉन्च नाही झाला वगैरे माहीत नाही. नंतर ते परत समोरही आले नाही. पण अजूनही लोक आहेत. अजूनही लोक बरेचसे आहेत किंवा जे असतील काय दुसरे त्यांचे लोन ॲग्रीमेंट वगैरे बघितले. इन्क्वायरी ऑफिसरनी सांगितलं की त्यांच्या लॅपटॉपमध्ये सेम एक्सेल शीट मिळाल्या, काही लोकांचे नावं मिळाले, पण त्यानंतर आम्हाला माहिती नाही सर पुढे. तुमच्याकडनं किती त्यांनी पैसे वसूल केले होते, आणखी कितीचा तगादा लावला होता? सर माझ्याकडून 19,45,000 रुपये मी त्याला आतापर्यंत देऊन चुकलो, पण मला ॲक्च्युअली 2 लाख माझ्या अकाउंटला ट्रान्सफर केले. तर तसे मला 1,68,000 प्रत्यक्षात मिळाले होते. त्या 1,68,000चे त्यांनी व्याज व पेनॉल्टी असं लावून माझ्याकडून 19,45,000 रुपये वसूल केले आणि माझं प्लॉट आणि दुकान हे दोन्ही अजूनही त्याच्या तावडीत त्याच्या नावावर करून ठेवलेलं आहे. पण मध्यंतरी त्यांनी तुमच्या दुकानाची म्हणजे कुलूप तोडण्याचा सुद्धा प्रयत्न केला होता गुंडांच्या करवी, काय माहिती? सर आजूबाजूच्यांनी सांगितलं होतं की कोणी सागर दोषी म्हणून आले होते, त्यांनी दुकानाचं कुलूप तोडून त्याला नवीन कुलूप लावलं. त्यावेळेस मी इन्क्वायरी ऑफिसरला सांगितलं होतं की यांनी असं केलं, तर ते म्हणे की तो माझा पार्ट नाही आहे, ते तुम्ही सेपरेट कंप्लेंट करू शकता. तर एकूणच अशा पद्धतीनं आज त्यांना न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. ज्या पद्धतीनं उपनिबंधकांनी अहवाल दिलेले आहेत आणि या अहवालामध्ये आता स्पष्ट झालेलं आहे की तो अवैधपणे सावकारी करत होता आणि कितीतरी लोकांना त्यांनी जाळ्यात फसवलं होतं. पण आज हे सगळे लोक NDTV मराठी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नागपूरचे पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंघल यांना धन्यवाद देत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी, NDTV मराठी, नागपूर.